उद्या आहे मौनी अमावस्या. तर मौनी अमावस्या म्हणजे काय? या दिवशी मौन धारण करायचं असतं. पण आपल्याला या गोष्टी सगळ्या शक्य आहेत का? तर नाही. कधी कामासाठी बाहेर जावं लागतं, तर कधी घरातली कामं असतात, घरात आपल्या माणसं असतात. पण असं जरी असलं तरी दिवसातील 1 तास किंवा 2 तास तुम्ही स्वतः ठरवून मौन धारण करू शकता. तर मौन धारण करायचं म्हणजे काय, की अजिबातच बोलायचं नाही असं नाही आहे. फक्त या दिवशी कोणाला वाईट बोलणं, अपशब्द बोलणं, भांडणं, तंटा या गोष्टी शक्यतो टाळाव्या. आणि जो दिवसातील 1 तास असेल, 2 तास असेल, तुम्ही ठरवून त्या टायमिंगमध्ये आपल्याला देवाची सेवा करायची आहे, काही उपाय करायचे आहेत, काही तोडगे करायचे आहेत, की आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होऊन आपल्या आयुष्यात सगळ्या काही गोष्टी त्या चांगल्या होतील. तर अमावस्या ही आजच रात्री 12 वाजता चालू होते आणि उद्या रात्री 1 वाजेपर्यंत आहे. तर उद्याचा दिवस हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण उद्याच्या दिवशी म्हणजे मौनी अमावस्याला स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्त्व असतं. तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचे. त्याच्यानंतर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आणि त्या गंगाजल टाकलेल्या पाण्यानं आपल्याला स्वच्छ अशी अंघोळ करून घ्यायची. त्याच्यानंतर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचा. सूर्याला अर्घ्य देताना त्याच्यामध्ये थोडंसं काळं तीळ टाकायचं. त्याच्यानंतर घरातील सगळ्या देवदेवतांची मनापासून सेवा करायची आणि या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायला विसरायचं नाही. माता लक्ष्मीची काय सेवा करायची किंवा पितरांसाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, तर याच्यासाठीचा आणखी एक व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. मौनी अमावस्येला पितृतर्पणही केलं जातं. आपल्या आयुष्यातील अडचणी असतील, आपल्या कामात यश येत नसेल किंवा कुठलीही अडकलेली कामं असतील, अडकलेले पैसे असतील, तर या सगळ्या गोष्टी ज्या मार्गी लागत नाही आहेत, तर त्या गोष्टी सगळ्या मार्गी लागायला आपल्याला पितरांचा आशीर्वाद असेल, तर ते सगळ्या गोष्टी आपोआपच मार्गी लागत असतात. त्यामुळं या दिवशी आपल्याला पितरांचं तर्पण करायचं असतं. त्यांना काही गोष्टी अर्पण करायच्या असतात आणि त्याच्यासाठीचाच हा दिवस असतो. काहीच जमलं नाही तर पितरांसाठी तुम्ही जे काही घरात आपण जेवण बनवले तर त्याचा नैवेद्य तुम्ही तुमच्या बाहेर टेरेसवरती, घराच्या बाहेर कुठेही ठेवू शकता. तर ती एक जरी गोष्ट केली तरीही चालू शकते. बाकीच्या गोष्टी नाही तुम्हाला जमल्या, ठीक आहे. आणखी एक गोष्ट आपल्याला करायची आहे, तर मौनी अमावस्येला भगवान शंकरांची आणि भगवान विष्णूंची सेवा केली जाते. तर या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा कुठं लावायचा? तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये हा एक दिवा लावायचा आहे. तो तुम्ही मातीच्या पंतीतही लावू शकता किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरीही चालू शकतं. जे तुम्हाला शक्य आहे तर ते तुम्ही करा. त्याच्यामध्ये आपलं जे साधं तेल असतं तर ते तेल टाकायचं. 2 वातींची 1 वात करायची आणि तो दिवा आपल्याला भगवान शंकरांच्या देवामध्ये उद्या लावायचा आहे आणि तो दिवा लावायला अजिबात विसरू नका. त्याच्यासोबतच तिथं बसून आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचाही जप करायचा आहे. आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील, जे काही प्रॉब्लेम असतील, तर ते शंभो महादेवांना सांगायचे. तिथं एक दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर नमस्कार करून जप करायचा आणि थोड्या वेळाने आपण घरी येऊ शकता. ही एक अत्यंत प्रभावी सेवा जी मौनी अमावस्येला केली जाते, तर तीही तुम्ही करू शकता. तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही वर्किंग असाल किंवा इतर काही कारणांमुळे तुम्हाला करणं शक्य नसेल, तर हा एक उपाय तर तुम्ही अवश्य करू शकता. अमावस्येला काही घरामध्ये कटकटं, भांडणं हे न चुकता होतच असतात. तर याला कारण काय असतं? तर काही निगेटिव्ह गोष्टी असतील, काही बाहेरच्या बाधा असतील, काही नजरदोष असतील, तर या सगळ्या गोष्टीही आपल्या घरातून दूर व्हाव्यात याच्यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला एक पंती घ्यायची. त्याच्यामध्ये 3-4 कापराच्या वड्या टाकायच्या. मग तो साधा कापूर असेल तरी चालेल, भीमसेनी कापूर असेल तर अतिशय चांगलं. त्याच्यावरती 3 लवंगा टाकायच्या आणि या सगळ्या गोष्टी प्रज्वलित करायच्या आणि याचा सगळा धूर तो पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे. या सगळ्या गोष्टींमुळं जी काही निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता असते, या सगळ्या गोष्टी बाहेर जायलाच मदत होते. हे सगळं फिरवून झाल्यानंतर आपला जो मेन दरवाजा असतो तर त्याच्या बाहेर तुम्ही हे ठेवू शकता.
तसेच या दिवशी जसं स्नानाला महत्त्व असतं तसंच दानालाही अतिशय महत्त्व असतं. तर काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला अजिबात दान करायच्या नाही आहेत, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या दान केल्यामुळं तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळत असतो. मग त्या कोणत्या गोष्टी दान करायच्या? जर जे गरजू असतील तर त्या गरजूंना तुम्ही चप्पल दान करू शकता. त्याच्यानंतर एक वेळचं अन्न त्यांना देऊ शकता. दिवा असेल, पांघरूण असेल, जे तुम्हाला शक्य होईल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही दान करू शकता. तुमच्या ऐपतीप्रमाणे जर तुम्ही एखादं घरी कोणी आलं तर तर त्यांना 1 कप चहा दिला तरीही चालू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट तर काय गोष्टी आपल्याला दान करायच्या नाही आहेत, तर यामध्ये लोखंडाची कोणतीही वस्तू तुम्ही दान करू शकत नाही. म्हणजे आपण आवर्जून तर लोखंडाची वस्तू कोणाला दान करत नाही. पण कसं होतं की कधी-कधी एखादी व्यक्ती आपल्या घरी येते आणि आपण जर एखादी गोष्ट वापरत नसू तर ती त्यांना देत असतो. आपल्याकडून अशी एखादी चूक होऊ नये म्हणून मी ही गोष्ट सांगितली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळ्या रंगाचे कपडे, काळी कोणतीही वस्तू आपल्याला दान करायची नाही आहे. काळा रंग हा दान करण्यासाठी वापरला जात नाही. त्यामुळं या दिवशी तुम्ही काळ्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे तुमच्या शेजारी आसपास कुठं जर गाई असेल, देशी गाई जी असते ना, तर तिला तीळ आणि गूळ ह्या गोष्टी आपल्याला खाऊ घालायच्या आहेत. जर तुमच्या आसपासच्या तुम्ही कोणत्या मंदिरात गेला तर तिथंही तुम्ही तीळ आणि गूळ हा प्रसाद म्हणून देऊ शकता. तुमचं कष्ट प्रामाणिक आहे. तुम्ही अगदी मेहनत करताय. सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित आहेत. पण कोणतं काम व्यवस्थित होत नाही. असं जर असेल तर तिथं आपला पितृदोष असू शकतो. आणि जेव्हा पितृदोष असतो ना तर तेव्हा कुठलंही काम व्यवस्थित होतच नाही. तर याच्यासाठी आपल्याला मी ज्या काही सेवा सांगितल्या त्याच्यापैकी एखादी जरी सेवा तुम्ही केली तरीही चालू शकतं. ज्या वेळेला आपल्या घरातील जुनी जी माणसं असतात, गेलेली माणसं असतात, त्यांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो तेव्हा आपली प्रत्येक कामं ही पटपट व्हायला लागतात. त्यामुळं तुम्ही जरी कष्ट करत असाल, जरी मेहनत घेत असाल, त्याच्यासोबतच तुम्ही पितरांसाठी काही गोष्टी अवश्य करा. कारण पितरांचा जेव्हा भरभरून आशीर्वाद मिळतो तेव्हा आपली सगळी कामं मार्गी लागतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. कारण जेवढी आपण देवपूजा करतो, सेवा करतो, देवांचे आशीर्वाद आपल्याला गरजेचे असतात. ते तर गरजेचंच आहे कुणाच्याही आयुष्यात झालं तरी. पण पितरांचे जर दोष लागले तर जरी या सगळ्या सेवा केल्या तरीही आपल्या तोंडाजवळचा घास हा गळून पडत असतो. त्यामुळं त्यांच्यासोबतच आपल्याला ह्या काही गोष्टी करणं गरजेचंच असतं. आणि या दिवशी कुणालाही वाईट बोलणं, अभद्र बोलणं, त्याच्यानंतर भांडणं करणं, कलह करणं या गोष्टी अवश्य टाळा. कारण ही मौनी अमावस्या आहे. याला मौन धारण केलं जातं. आपल्याला या गोष्टी शक्य नसल्या तरीही काही वाईट गोष्टी आपल्या हातून घडणार नाहीत किंवा आपण कोणत्या पापाचे धनी होणार नाही आहे. या चांगल्या दिवशी आपण काहीतरी अभद्र बोलून आपल्या माथ्यावरती कोणत्या गोष्टीचे वाईट परिणाम होणार नाही अशा गोष्टी तरी आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत. तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. धन्यवाद.